हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन कशा प्रकारे करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. की जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण इनडायरेक्ट स्पीचची एक सिरीज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ज्या सिरीजमधून इनडायरेक्ट स्पीचचे जे काही वाक्यांचे प्रकार आहेत त्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यांची सर्व व्हिडिओंची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग सुरू करूया आपल्या या आत्ताच्या व्हिडिओला, की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करणार आहोत. यासाठी काही नियम आहेत, ते नियम आपण पहिल्यांदा पाहूया. जसं की नंबर 1, रिपोर्टर रिमेन्स द सेम, की रिपोर्टर हा जशास तसा राहतो. रिपोर्टिंग वर्बमध्ये जे काही बदल आहेत ते बदल या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत आणि हे बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. जर आपल्या डायरेक्ट स्पीचमध्ये सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल किंवा आस्क्ड असेल, तर इनडायरेक्ट स्पीच करताना पर्टिक्युलर आपल्याला कोणतंही या ठिकाणी कोणत्याहीसाठी म्हणजे पेअर्स नाहीत या ठिकाणी. म्हणजे जसं सेड असेल तर ऑर्डर्ड घ्यायचं, सेड टू असेल तर रिक्वेस्टेड घ्यायचं. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वाक्याच्या संदर्भानुसार, वाक्याच्या भावनेनुसार या ठिकाणी आपल्याला या रिपोर्टिंग व्हर्बचा वापर करावयाचा आहे. म्हणजेच ऑर्डर असेल तर ऑर्डर्ड, रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड, एखादी धोक्याची गोष्ट असेल तर वॉर्निंग, ताकीद, इशारा म्हणतो, सल्ला असेल तर ॲडवाइज्ड, हुकूम असेल तर कमांडेड, याचना म्हणजे खूपच कळकळीची विनंती असेल तर प्लीडेड, आणि एखादं सजेशन असेल तर सजेस्टेड. अशा प्रकारे वाक्याचा अर्थ, वाक्याची भावना लक्षात घेऊन या सर्व रिपोर्टिंग व्हर्बचा आपल्याला वापर करावयाचा आहे. आणि या प्रकारामध्ये रिपोर्टिंग व्हर्बची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढं लिस्नर रिमेन्स द सेम, लिस्नर जशास तसा राहतो. कंजक्शन, so there are two conjunction in sentences because there are two types of imperative sentences. जसं की तुम्हाला माहीतच आहे की इथे आज्ञार्थी वाक्यांचे दोन प्रकार पाहायला मिळतात आपल्याला, की जसं एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. मग कंजक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे घ्यावायचे आहेत. म्हणजेच जर आज्ञार्थी वाक्य जर होकारार्थी असेल, होकारार्थी आज्ञार्थी वाक्यांसाठी आपल्याला टू नावाचं कंजक्शन घ्यायचं आहे. आणि या उलट इफ द सेंटेन्स इज negative imperative sentence, so we have to take not to in place of don't as a conjunction. की जर वाक्य नकारार्थी असेल, म्हणजेच वाक्यात नकारार्थी आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात कशाने होणार आहे तर डोंटने होणार आहे. मग डोंटला काढून आपण या ठिकाणी कंजक्शन म्हणून नॉट टूचा वापर करणार आहोत. लक्षात घ्यायचं की नॉट टूचा वापर आपण नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये करणार आहोत आणि त्या ठिकाणी याचा वापर करताना आपल्याला डोंट हा शब्द काढून टाकावायचा आहे. पुढं imperative sentences do not have subject, so there are no changes of subjects of reported speech. म्हणजेच काय तर आज्ञार्थी वाक्यांना करता नसतो, त्यामुळे कर्त्याचे बदल या ठिकाणी नसतात. तर मध्ये मध्ये जर कधी करता आलाच तर त्याचे बदल आपल्या पूर्वीच्या विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच होतात. पण जनरली या वाक्यांना करता नसतो, पण कधी मध्यंतरी एखाद्या सर्वनामाची द्वितीया वगैरे येऊ शकते, ते बदल आपल्या मागच्या रूल्सनुसारच होणार आहेत. पुढं देर आर नो चेंजेस इन व्हर्ब्स बट समटाइम्स दे डू अकर. म्हणजेच आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे बदल होत नसतात जनरली, पण कधी कधी ते संभवतात. आता संभवणारे जे काही बदल आहेत ते आपण उदाहरणाच्या द्वारे समजावून घेणार आहोत. नंबर 7, ऑल अदर चेंजेस रिमेन द सेम ॲज पर द रूल्स ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे इतर जे सर्व काही बदल आहेत ते सर्व बदल विधानार्थी वाक्यांच्याच नियमानुसार होणार आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अदर चेंजेस जसं मी, हिम, हर, मी अगोदरच्या वाक्यप्रकारामध्ये दिलेलेच आहेत.
यांचं एकदा आपल्याला एक क्विक लुक या ठिकाणी घ्यायचं आहे. पुढं चेंजेस इन सम ऑफ द ॲडजेक्टिव्स अँड ॲडवर्ब्स आर गिवन बिलो. हे देखील बदल यापूर्वी आपण अभ्यासलेलेच आहेत, तरी पण याचा सुद्धा एक आपण या ठिकाणी धावता दृष्टिक्षेप टाकणार आहोत. जसं yesterday, the previous day, the day before, last day, the previous day, last month, the previous month, last year, the previous year, last week, the previous week, last evening, the previous evening, next week, the previous week, next, following, last night, the previous night, now, then, just then, ago, before, thus, so. अशा प्रकारे हे जे बदल आहेत ते पूर्वीच्याच नियमानुसार आहेत. आता सरळ आपल्याला प्रॅक्टिस या ठिकाणी सुरुवात करायची. सेंटेन्स नंबर 1 here is on your screen. The king said to his soldiers, don't run away. आता हे नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. तर नियमाप्रमाणे आपला रिपोर्टर हा द किंग जशास तसा राजा आपल्या सैनिकांना काय करतो, आज्ञा देतो. काय करतो, आज्ञा देतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर ऑर्डर्ड किंवा कमांडेड या दोन्हीपैकी कोणत्याही रिपोर्टिंगवर आपल्याला या ठिकाणी यूज करता येते. म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इम्पॉर्टन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर रिपोर्टिंग वर्ब्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल वाईल डुईंग इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे या रिपोर्टिंग वर्बची आहे. मग रिपोर्टर रिमेन द सेम, सेड टू ऐवजी आपण काय केलं, ऑर्डर, लिसनर रिमेन द सेम, आणि या ठिकाणी डोंट हा शब्द जाऊन आपल्याला नॉट टू नावाचं कंजक्शन घ्यावायचं आहे. त्यानंतर जसं की माहिती आहे की आज्ञार्थी वाक्यांना कर्ता नसतो, त्यामुळे कर्त्याचेही बदल नाहीत, क्रियापदाचे देखील बदल या ठिकाणी नाहीत. म्हणून उत्तर काय असणार आहे, द किंग ऑर्डर्ड हिज सोल्जर्स नॉट टू रन अवे. द किंग या ठिकाणी किंग हा शब्द आहे, लक्षात ठेवा. डोंटला काढून आपण या ठिकाणी काय कंजक्शन घेतलं, नॉट टू हे कंजक्शन घेतलं. उर्वरित वाक्यामध्ये क्रियापदाचा बदल केलेला नाही. नंबर 2, द डॉक्टर सेड टू द पेशंट टेक दीज टॅबलेट्स ट्वाइस अ डे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर आपल्या पेशंटला काय करतो, ॲडवाइस करतो, सल्ला देतो. तो काय करतो, सल्ला देतो, बरोबर. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय घ्यावायचं आहे, तर ॲडवाइज्ड. ओके, नाव धिस इज अँड अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे हे काय हो, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे, आणि होकारार्थी आज्ञार्थी वाक्यासाठी आपण कंजक्शन कोणतं घेतो, तर टू हे घेतो. ओके, तर याचं उत्तर कसं होईल मग, आन्सर्स, द डॉक्टर ॲडवाइज्ड द पेशंट टू टेक दीज टॅबलेट्स, दोज टॅबलेट्स सॉरी, ट्वाइस अ डे. फॉर जसं रिपोर्टर हा आपला जशास तसा, ॲडवाइस नावाचं आपण रिपोर्टिंगवर घेतलं, हा लिस्नर जशास तसा ठेवला, कंजक्शन म्हणून आपण टूचा वापर केला. त्याच्यानंतर जे उर्वरित वाक्य आहे, हे उर्वरित वाक्य आपण क्रियापदाचा बदल न करता अगदी जशास तसं लिहिलं. हे जे बदल आहेत ते हे बदल तर सर्व प्रकारच्या वाक्यामध्ये सारखेच आहेत. म्हणजे दीजचं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दोज केलेला आहे. वळूया पुढच्या उदाहरणाकडं. द मदर सेड टू द चाइल्ड डोंट प्ले विथ द फायर. म्हणजे आगीशी खेळू नको. ही वॉर्निंग आहे, ताकीद आहे, हा इशारा आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की जर इशारा असेल तर आपण काय करतो, सेड टू ऐवजी वॉनचा वापर करतो, बरोबर. मग नेगेटिव्ह आहे, आपण डोंट हा शब्द काय करतो, काढून टाकतो, आणि रिपोर्टिंग वर्ब कोणतं घेणार होतो आपण, वॉन. द मदर वॉन द चाइल्ड नॉट टू प्ले विथ द फायर, नॉट टू प्ले विथ द फायर. डोंट हा शब्द काढून आपण कंजक्शन म्हणून काय वापर केला, नॉट टूचा. उर्वरित वाक्य काय केलं, क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहिलं. आणि या ठिकाणी सेड टू ऐवजी आपण कोणतं रिपोर्टिंग वर्ब यूज केलेलं आहे, ते वॉन्ड. नेक्स्ट, द टीचर सेड टू ऑल द स्टुडंट्स कम्प्लीट युअर होमवर्क ऑन टाइम. द टीचर, आता टीचर काय करू शकतात, ऑर्डर देऊ शकतात, है की नाही. मग आपल्याला या ठिकाणी ऑर्डर्ड नावाचं रिपोर्टिंग वर्ब घेतलं तरी चालेल. आता हे एक होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे, त्याच्यामुळे इथे आपण टू नावाचं कंजक्शन घेऊया. ओके, युअर तुमचा, याचा आपल्याला चेंज काय करू, इथं ऑल द स्टुडंट्स म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत म्हणून देअर.
पण उत्तर काय असणार आहे? द टीचर ऑर्डर्ड ऑल द स्टुडंट्स टू कम्प्लीट देअर होमवर्क ऑन टाइम. युअरचा बदल आपण या ठिकाणी काय केला? तर देअर केला. क्रियापदाचा बदल या ठिकाणी केलेला आहे का? नाही. कर्त्यांचा तर बदल नसतोच, कारण कर्ते मुळात वाक्यात नाही आहेत. नेक्स्ट, ही सेड टू मी प्लीज हेल्प मी इन सेटिंग दीज अकाउंट्स. प्लीज हा शब्द आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण ही रिक्वेस्ट आहे. आणखी जर रिक्वेस्ट म्हणजे विनंतीची तीव्रता जर या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही पोलाइटली रिक्वेस्टेड असं एक ॲडव्हर्ब सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. म्हणून ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम, तो म्हणतोय मला, मीचा बदल आपल्याला जेंडरनुसार काय करावं लागणार आहे? हिम किंवा हर. ओके, मग आन्सर काय असणार आहे? ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम इन सेटिंग दोज अकाउंट्स. ओके, सेड टू ऐवजी आपण काय केलं? रिक्वेस्टेड. लिस्नर जशा असायचा. प्लीज हा शब्द काढून टाकला आणि प्लीज या शब्दाने दर्शवलेली भावना आपण या रिपोर्टिंग व्हर्बच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवलेली आहे. उर्वरित वाक्य क्रियापदाचा बदल न करता जशाच तसे लिहिले आहे. दीजचं दोज, त्याच्यानंतर मी, हे जे बदल आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की हे जे बदल आहे ते विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच होणार आहे. पुढचं वाक्य, द यंग मॅन सेड टू हिज फादर पॅर्डन मी. पॅर्डन मी म्हणजे मला माफ कर. अर्थात आपल्याला प्लीडेड पण घेता येईल आणि रिक्वेस्टेड पण घेता येईल. म्हणून काय घेऊ आपण? द यंग मॅन रिक्वेस्टेड हिज फादर टू पॅर्डन हिम. तो म्हणतो मला, आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? त्याला या अर्थाने हिम. आणि माफ करा याच्यासाठी आपण काय करू शकतो? रिक्वेस्टेड सुद्धा, म्हणजे माफी मागण्यासाठी आपण रिक्वेस्टेड सुद्धा घेऊ शकतो, किंवा याचना म्हणून प्लीडेड नावाचं रिपोर्टिंग व्हर्ब सुद्धा आपल्याला घेता येईल. पुढं, द इलेक्ट्रिशियन सेड टू मोहन डोंट टच द इलेक्ट्रिक वायर्स. आता इलेक्ट्रिक वायर्स ही धोक्याची गोष्ट आहे, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे, जर धोका जर असेल तर आपण कोणतं रिपोर्टिंग व्हर्ब घेतो? तर आपण वॉर्न नावाचं घेतो. ओके, मग इथे इलेक्ट्रिशियन नावाचा रिपोर्टर सेम, मोहन नावाचा लिस्नर सेम. डोंट हा शब्द काढून आपण काय करणार आहोत? तर नॉट टू नावाचं कंजक्शन या ठिकाणी घेणार आहोत, बरोबर. मग उत्तर कसं असेल आपलं? द इलेक्ट्रिशियन वॉर्न्ड मोहन नॉट टू टच द इलेक्ट्रिक वायर्स. गिव्ह मी व्हॉट एव्हर यू हॅव, द रॉबर सेड टू द ब्लाइंड मॅन. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडंसं वेगळं वाक्य, म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय की हे जे रिपोर्टेड स्पीच आहे ते अगोदर दिलेलं आहे, त्याच्यानंतर हा रिपोर्टर द रॉबर हे रिपोर्टिंग व्हर्ब आणि हा नंतर लिस्नर, म्हणजे आपण याला सुलटा क्रम करायचं. उलटं दिलेलं आहे तर आपण काय करू? याला आपल्या नियमित क्रमाने देखील आपल्याला घेता येईल. म्हणजे काय? द रॉबर म्हणजे दरोडेखोर, याला काय करू शकणार आहे? वॉर्निंग पण देऊ शकतो किंवा ऑर्डर पण देऊ शकतो. ओके, पण उत्तर काय असणार आहे? द रॉबर ऑर्डर्ड द ब्लाइंड मॅन टू गिव्ह हिम व्हॉट एव्हर ही हॅड. आत्ता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्ता नसतो, त्यामुळे कर्त्याचे बदल नसतात, क्रियापदाचे बदल नसतात, पण कधी कधी संभवतात. तर तो संभवणारा बदल या ठिकाणी मी तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून दिलेला आहे. की जसं बघा, यू कोणानुसार चेंज होणार आहे? लिस्नरनुसार, कर्त्यानुसार. मग आपण यूचा बदल कोणानुसार केलेला आहे? या ब्लाइंड मॅनसाठी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? ही घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर क्रियापदाचे बदल देखील संभवतात असं म्हटलं होतं, म्हणजे इथे हॅव आहे, आपण हॅवचा चेंज या ठिकाणी काय केलेला आहे? हॅड केलेला आहे. तर असे कधी कधी क्रियापदाचे बदल देखील संभवतात, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या आजच्या या व्हिडिओमधून आपण आज्ञार्थी वाक्यांचं जे 2 प्रकारचे असतं त्याचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर कसं करायचं ते शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.